हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अख्खा मसूर डाळ बघूयात. मसूर डाळ इतकं छान आहे, चवीला फार टेस्टी लागतं. इवन तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत सगळ्यासोबतही खाऊ शकता. तर चला, आधी मी अशी मसूर डाळ घेतलेली आहे. व्यवस्थित असं 3-4 वेळा धुवून घ्या, कारण एक पावडर असतो ते व्यवस्थित निघून जायला पाहिजे. बघा, अशा प्रकारे मी यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि मग एक अख्खा इलायची टाकली आणि थोडंसं बटर, त्यामध्ये हळद हे टाकून कुकरला 3 ते 4 शिट्टी काढून घ्या. आता एका बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आपण त्यात टाकलेले पण थोडं कमी टाका, धनिया पावडर आणि किचन किंग मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. तुम्ही ह्यात कसुरी मेथी देखील घालू शकता. बघा, इकडे पाणी उकळायला ठेवलेली आहे. आपला असं व्यवस्थित असं मस्त असं मसूर डाळ शिजलेला आहे. आता याला एका डाळाच्या घोटणीच्या सहाय्याने सगळे व्यवस्थित असे घोटून घ्या. अशा प्रकारे बघा, असे मस्त आपला डाळ शिजलेला आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकून ह्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता हे टाकून थोडीशी जिरी मोहरी टाकून, जिरी मोहरी तडतडायला लागले ना की त्याच्यामध्ये कढीपत्ता, कांदे उभं चिरून घ्या. एक हिरवी मिरची असं उभं चिरलेलं आहे आणि त्यानंतर टोमॅटो, 2 टोमॅटो टाकून घ्या. अशा प्रकारे झाकण लावून व्यवस्थित असं थोडं शिजवून घ्या. हे बघा, अशा प्रकारे अशी व्यवस्थित त्याला शिजवून घ्या. आता मी याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा बटर टाकलेली आहे, ते देखील व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता आपण रेडी करून ठेवलेला मसाला ते देखील त्यामध्ये ऍड करून घेऊया. अशा प्रकारे ह्याने काय होतं, डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये मसाले सगळे टाकले ना तेलामध्ये तर खाट उठतो आणि व्यवस्थित होत नाहीये. तर बघा, असे चवीनुसार मीठ टाकून घेतलेली आहे. अशी व्यवस्थित खाली वरी करून त्यामध्ये एक छोटंसं गुळाचा तुकडा असे टाकून झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवून द्या. हे बघा, असे तेल सुटलेले आपल्या मसाल्याला. तुम्ही गूळ स्किप पण करू शकता. हे बघा, अशी व्यवस्थित शिजलेला आहे आपला मसाला. आता मी ह्या ठिकाणी चिंचाचं पाणी टाकलेली आहे. थोडंसं चिंच घेऊन त्याचं पाणी काढून मिक्स करून अशी टाकून द्या. थोडी धनिया, चिंच देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाकून घ्या, नसले तरी चालतो. पण थोडं टाकलं ना चवीला आणखीन चांगलं लागतं. बघा, आपण शिजवून ठेवलेला डाळ त्यामध्ये सगळी अशी वतून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला असे मिक्स करून घ्या. आणि त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणखीन थोडं पाणी लागतं आपल्याला. लक्षात ठेवा, नेहमी पाणी गरम करूनच घालायचं. अशा प्रकारे गरम करूनच टाकायचं. हे बघा, अशी मस्त आपली डाळ झालेली आहे. आता झाकण लावून अशा प्रकारे आता आणखीन एक उकळी घेऊया. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की हे तुम्ही एकदा ट्राय करा. बघा, मस्त अशी आपली डाळ शिजून तयार झालेली आहे. तर चला, उशीर न करता सर्व करायला घेऊया. तर बघा, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, फार सुंदर लागते चवीला. तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.